नमस्कार मित्रांनो, राजमुद्रा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण राज्यसेवामुखीच्या GS 3 पेपरमधील या 4 भागातील 6वा चॅप्टर सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास याचा अभ्यास करत आहोत. तर या चॅप्टरवरती आयोग दरवर्षी 6 ते 7 क्वेश्चन विचारते. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत. तर अल्पसंख्याकांसाठीच्या घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, सच्चर समितीचा रिपोर्ट, पंतप्रधानांचा 15 कलमी कार्यक्रम अल्पसंख्याकांच्या संबंधीचा असणारा, त्याचबरोबर शिक्षणासाठीच्या योजना कोणत्या, तर प्री मॅट्रिक, पोस्ट मॅट्रिक, फेलोशिप स्कीम, पढो परदेश, नई उडा या योजनांचा अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर कौशल्य विकासासंबंधीच्या योजना किंवा रोजगारविषयक योजना, नई रोशनी, सिकोर, कमाओ, उस्ताद, नई मंजिल, जिओ पारसी, मौलाना आझाद सेहत योजना, नालंदा योजना, हमारी धरोहर, त्याचबरोबर प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर अल्पसंख्याक या संबंधीच्या घटनात्मक तरतुदी कोणत्या आहेत, तर मूलभूत अधिकारामध्ये कलम 29 मधील उपकलम 1 अंतर्गत भारताच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांना आपली विशिष्ट भाषा, लिपी किंवा संस्कृती यांचे जतन करण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. तर अल्पसंख्याकांच्या संबंधित असणारं हे कलम कलम 29 मध्ये भाषा, लिपी आणि संस्कृतीच्या अल्पसंख्याकांसंबंधीच्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. जर ते लोक एखाद्या प्रदेशामध्ये बहुसंख्य असतील, परंतु त्यांची भाषा किंवा संस्कृती आणि लिपी ही अल्पसंख्याक असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा कलम 29(1) अंतर्गत त्या भाषेचा, त्या लिपीचा, संस्कृतीचा जतन करण्याचा हक्क कलम 29 मधील उपकलम 1 अंतर्गत देण्यात आला आहे. तर कलम 30 मधील उपकलम 1 अंतर्गत सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या निवडीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा किंवा चालवण्याचा अधिकार दिलेला आहे. तर कलम 29 मध्ये भाषा, लिपी किंवा संस्कृती यांचे जतन करण्याचा अधिकार हा अल्पसंख्याकांना दिलेला आहे. तर कलम 30 मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा किंवा त्या चालवण्याचा अधिकार हा यामध्ये दिलेला आहे. तर कलम 30 मधील उपकलम 2 अंतर्गत अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेच्या मालमत्तेचे सक्तीने अधिग्रहण करण्यासाठी राज्याने ठरवलेल्या मोबदल्यामुळे त्यांना हमी दिलेल्या अधिकारावर मर्यादा येणार नाही व ते रद्दही होणार नाही. म्हणजे सक्तीनं अल्पसंख्याकाच्या शैक्षणिक संस्थेच्या मालमत्तेचं अधिग्रहण हे सरकार करू शकत नाही. इतर तरतुदी कोणत्या आहेत, तर कलम 350 मधील कलम 350 बी अंतर्गत भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी असण्याबाबत तरतूद असून त्यांची नेमणूक ही राष्ट्रपती करतात. तर कलम 350 बी कशाचं येते, तर भाषिक अल्पसंख्याकांसाठी एक विशेष अधिकारी नेमण्याबाबतची तरतूद यामध्ये. त्या अधिकाऱ्याची नेमणूक कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. तर कलम 350 मधील 350 ए अंतर्गत प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षण देण्याची सोय असावी अशी तरतूद 350 ए मध्ये दिली आहे. तर 350 ए हे प्राथमिक स्तरावरील मातृभाषेतून शिक्षण देण्यासंबंधीचं कलम आहे. तर 350 बी हे अल्पसंख्याकांसाठी म्हणजेच भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष अधिकारी नेमण्याबाबतचं तरतूद यामध्ये दिलेली आहे. कलम 347 अंतर्गत राज्यातील काही लोक बोलत असलेल्या सार्वजनिक भाषेबाबत विशेष तरतुदी या अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992. तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा हा 1992 सालचा आहे. या कायद्यानुसार भारतामध्ये 6 धार्मिक अल्पसंख्याक आहेत. ते धार्मिक अल्पसंख्याक कोणकोणते, तर मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन हे 6 समाज भारतामध्ये अल्पसंख्याकाचा दर्जा यांना प्राप्त आहे. तर जैन या धर्माचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश कधी करण्यात आला, तर 27 जानेवारी 2014 रोजी जैन धर्मियांना अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला आहे. भारताच्या लोकसंख्येपैकी अल्पसंख्याकांचे प्रमाण हे 18.81% इतके आहे. तर भारतामध्ये एकूण अल्पसंख्याक किती आहेत, तर 6 समाज हे अल्पसंख्याक आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन. त्यातील जैनांना 27 जानेवारी 2014 नुसार अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर संयुक्त राष्ट्राची घोषणा ही अल्पसंख्याकांसंबंधीची कधीची आहे, तर 18 डिसेंबर 1992 संयुक्त राष्ट्राने घोषणा केलेली आहे. यानुसार राज्य आपल्या क्षेत्रातील अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक, धार्मिक, भाषिक वेगळेपणाचे संरक्षण करेल आणि ते जोपासण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करेल अशी तरतूद संयुक्त राष्ट्राच्या घोषणेमध्ये करण्यात आली. तर संयुक्त राष्ट्राची अल्पसंख्याकांसंबंधीची घोषणा ही 18 डिसेंबर 1992 आहे. तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना कधी झाली, तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना ही जो 1992चा जो कायदा करण्यात आला होता, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 17 मे 1993 करण्यात आली. कायदा 1992चा, तर आयोग 1993 स्थापन करण्यात आला.
या आयोगाची रचना कशी आहे तर या आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. तर अशी ही 7 मेंबर बॉडी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. आयोगाच्या अध्यक्षांसहित 5 सदस्य हे अल्पसंख्याक समाजातील असतील अशीच तरतूद या अंतर्गत करण्यात आलेली आहे. या आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक हे केंद्र सरकार करते. 29 जानेवारी 2006 रोजी अल्पसंख्याक कामकाज मंत्रालय स्थापन करण्यात आले. हे मंत्रालय कोणकोणत्या कायद्यांचे प्रशासन आणि अंमलबजावणी करते तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992, वक्फ कायदा 1995 आणि दर्गा खाजा साहेब कायदा 1955 या सर्व कायद्यांचं अंमलबजावणी आणि प्रशासन करण्याचं कार्य हे अल्पसंख्याक कामकाज मंत्रालय करतं. या मंत्रालयाची स्थापना कधी झाली तर 29 जानेवारी 2006 अल्पसंख्याक मंत्रालयाची स्थापना झाली. या अंतर्गत कोणत्या कायद्याच्या प्रशासन आणि अंमलबजावणी करण्याचं कार्य आहे तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992, वक्फ कायदा 1995 आणि दर्गा खाजा साहेब कायदा 1955 या 3 कायद्यांचं अंमलबजावणी आणि प्रशासन करण्याचं कार्य हे अल्पसंख्याक कामकाज मंत्रालयाअंतर्गत येतं. तर राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना 17 मे 1993 1992च्या कायद्यानुसार झाली. तर सच्चर समिती रिपोर्ट कशा संबंधीचा तर मुस्लिम समुदायाच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी ही सच्चर समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर हे सच्चर समितीचे अध्यक्ष होते. या समितीची स्थापना 9 मार्च 2005 करण्यात आली आणि या समितीने आपला अहवाल 2006 रोजी सादर केलेला आहे. तर सच्चर समिती 2005 स्थापन करण्यात आली असून 2006 त्यांनी अहवाल सादर केला. मुस्लिम समुदायाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली होती. तर या समितीने कोणत्या शिफारशी केल्या तर त्यामध्ये पहिली शिफारस आहे अल्पसंख्याकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी समान संधी आयोग. तर सच्चर समितीच्या शिफारशीमध्ये पहिली शिफारस होती अल्पसंख्याकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी समान संधी आयोग स्थापन करण्यात यावा. दुसरी शिफारस होती सार्वजनिक संस्थांमध्ये अल्पसंख्याकांचा सहभाग वाढावा म्हणून नामनिर्देशनाची पद्धत लागू करावी म्हणजे त्यांचं नॉमिनेशन करण्यात यावं. तिसरी तरतूद होती मतदारसंघांचे आरक्षण ठरवताना जेथे मुस्लिम लोकसंख्या जास्त असेल तो मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित नसावा अशी सुद्धा तरतूद सच्चर आयोगाने केली होती. त्याचबरोबर मुस्लिमांचे रोजगार मिळवण्याचे प्रमाण वाढवण्यात यावे. तसेच मदरसांना माध्यमिक शिक्षा बोर्डाशी संलग्न करण्यात यावे. मदरसांमधून मिळणारी पदवी ही बँकिंग, डिफेन्स आणि नागरी सेवा परीक्षांसाठी ग्राह्य धरावी अशी तरतूदसुद्धा या सच्चर आयोगाने केला. त्यामध्ये महत्त्वाची शिफारस काहीतरी समान संधी आयोग स्थापन करावा, अल्पसंख्याकांचा सहभाग वाढवण्यासाठी नॉमिनेशन पद्धत लागू करावी, मुस्लिम लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित नसावा आणि मदरसांमधून मिळणारी पदवी ही बँकिंग, डिफेन्स आणि नागरी सेवांसाठी ग्राह्य धरावी अशा शिफारशी या सच्चर आयोगाने केल्या. तर यामध्ये जे निष्कर्ष काढण्यात आला सच्चर समितीनुसार यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर मुस्लिम समाजाची साक्षरता ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. मुस्लिम समाजातील शाळाबाह्य मुलांचे प्रमाण हे जास्त आहे. सरकारी सेवांमध्ये मुस्लिम व्यक्तींचे प्रमाण हे 3 ते 7% इतके आहे. सुरक्षा दलामध्ये म्हणजेच पोलीस व इतर दलांमध्ये 4% मुस्लिम समाज आहे. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये 3% मुस्लिम समाज आहे. तर वाहतूक सेवेमध्ये 6.8% इतका मुस्लिम समाज आहे असा निष्कर्ष या सच्चर आयोगाच्या समितीने काढला. आता अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी म्हणजे सच्चर आयोगाच्या शिफारशी आल्यानंतर UPA सरकार जे मनमोहन सिंग काळात पंतप्रधान होते त्या सरकारने अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांचा नवीन 15 कलमी कार्यक्रम हा 2006 घोषित केला. 2005 सच्चर समिती स्थापन करण्यात आली होती. 2006 त्यांनी रिपोर्ट दिला. हा अहवाल आल्यानंतर अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांचा नवीन 15 कलमी कार्यक्रम 2006 घोषित करण्यात आला. हा कार्यक्रम घोषित करण्यापूर्वी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी कोणते कार्यक्रम घोषित करण्यात आले होते तर 1983 पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 15 कलमी कार्यक्रम घोषित केला होता. पहिल्यांदा इंदिरा गांधी यांनी अल्पसंख्याकांसाठी 15 कलमी कार्यक्रम 1983 घोषित केला होता. तर इंदिरा गांधीच्या निधनानंतर 1985 तत्कालीन प्रधानमंत्री म्हणून राजीव गांधी यांनी जो 1983 15 कलमी कार्यक्रम घोषित केला होता त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी दिले. तर 1983 पहिल्यांदा अल्पसंख्याकांसाठी 15 कलमी कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी केला. त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी 1985 राजीव गांधी यांनी करण्याचा आदेश हा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला. तर सच्चर आयोगाच्या शिफारशींवर आधारित 15 कलमी कार्यक्रम घोषित करण्यात आला 2006. यामध्ये प्रमुख शिफारशी कोणत्या होत्या तर शिक्षणातील संधी वाढवण्यासाठी ICDS सेवेतील समान उपलब्धी मिळावी, शालेय शिक्षणात सहभाग वाढावा,
उर्दू भाषेतील शिक्षण संस्थाने उपलब्ध करणे या तरतुदी होत्या. त्याचबरोबर मद्रसातील शिक्षण काल सुसंगत करणे, हुशार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणे, मौलाना आझाद शैक्षणिक संस्थेद्वारे पायाभूत सुविधा वाढवणे या शिक्षणासंबंधीच्या तरतुदी या 15 कलमी कार्यक्रमामध्ये होत्या. त्याचबरोबर आर्थिक क्रिया आणि रोजगारात समान वाटा प्राप्त करण्यासाठी स्त्रियांसाठी स्वरोजगार व रोजगाराची तरतूद, तांत्रिक शिक्षणातून कौशल्य विकास स्थापने, आर्थिक क्रियांसाठी सुलभ कर्ज पुरवठा, राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेत भरती करणे या तरतुदी 15 कलमी कार्यक्रमात होत्या. तर जगण्याच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी ग्रामीण भागातील घरकुल योजनेत समान वाटा मिळावा, जातीय दंग्यांवर नियंत्रण आणि प्रतिबंध आणण्यात यावा, जातीय संबंधी घटकांवर प्रतिबंध घालावेत, जातीमध्ये तणाव निर्माण करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, जातीय दंग्यांचे किंवा चळवळींचे जातीय दंग्यांमध्ये ज्या वस्ती किंवा चाळी शीतग्रस्त किंवा हानी पोचले त्याचे पुनर्वसन करावे अशा तरतुदी या 15 कलमी कार्यक्रम होत्या. तर 15 कलमी कार्यक्रम हा 2006ला घोषित करण्यात आला होता. त्याच्यापूर्वी 1983ला इंदिरा गांधींनी पहिल्यांदा कार्यक्रम घोषित केला होता. त्याची अंमलबजावणी 1985ला करण्यासाठी राजीव गांधींनी सर्व मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले. 2005ला सच्चर कमिटी या अल्पसंख्याकांच्या विकासासाठी नेमली. 2006ला सच्चर कमिटीने रिपोर्ट दिला. या रिपोर्टच्या कलमांची किंवा तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी 15 कलमी कार्यक्रम 2006ला नवीन सरकारने घोषित केला. आता आपण अल्पसंख्याकांसाठी शिक्षणविषयक योजना कोणत्या लागू केल्या तर त्याचा अभ्यास करूया. त्याच्यामध्ये पहिली योजना आहे प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना. ही योजना प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमाचाच भाग होती. 2006ला जो प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रम घोषित केला होता त्याच कार्यक्रमाचा ही प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना भाग होती. यानुसार सरकारी तसेच खाजगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असावे अशी अट या अंतर्गत घालण्यात आली. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यास मागील शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेत 50%पेक्षा जास्त गुण असावेत अशी सुद्धा तरतूद ही प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेमध्ये घालण्यात आली. यामध्ये 30% जागा या मुलींसाठी राखीव ठेवण्यात आल्या. या योजनेची अंमलबजावणी ही राज्य शासन करते. तर एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुले ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना ही 15 कलमी कार्यक्रमाचाच भाग होती. या अंतर्गत 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप पुरवण्यात येत होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागील वर्षात 50%पेक्षा जास्त गुण असावेत अशी अट होती. 30% जागा या मुलींसाठी राखीव होत्या. या योजनेची अंमलबजावणी राज्य शासन करत होतं. तर त्याच्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना ही सुद्धा प्रधानमंत्री 15 कलमी कार्यक्रमाचाच भाग होती. या अंतर्गत 11वी 12वी तसेच पदवी व पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती. 11वी 12वी पुढील शिक्षण घेण्यासाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना सुरू केली. यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी मागील वार्षिक परीक्षेत 50%पेक्षा जास्त गुण असावेत तसेच पालकांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त नसावे अशी अट सांगण्यात आली आणि यातील 30% जागा या मुलींसाठी राखीव असाव्यात अशी सुद्धा अट या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेअंतर्गत सांगण्यात आली. ही 15 कलमी कार्यक्रमाचा भाग होती. पुढची योजना आहे मेरिट कम मीन्स बेस्ड स्कॉलरशिप. मेरिट कम मीन्स बेस्ड स्कॉलरशिप ही योजना तांत्रिक किंवा व्यावसायिक शिक्षणात पदवी पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी उल्लेख केलेल्या संस्थांमध्ये जर ॲडमिशन मिळालं तर या योजनेचा लाभ हा मिळणार असे या योजनेमध्ये सांगण्यात आलं होतं. तर ज्या सरकारनं निर्देशित केलेल्या संस्था होत्या त्या संस्थेमध्ये जर एखाद्या अल्पसंख्याक विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं, त्या संस्थांमध्ये प्रवेश मिळाला तर ते विद्यार्थी हे मेरिट कम मीन्स बेस्ड स्कॉलरशिप म्हणजे टॉप इन्स्टिट्यूट ज्या भारतातील आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये जर एखाद्या अल्पसंख्याक विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळालं तर तो मेरिट कम मीन्स बेस्ड स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेऊ शकतो. या अंतर्गत तांत्रिक व्यावसायिक शिक्षणात पदवी पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असावे तसेच 30% जागा च्या मुलींसाठी राखीव असतील अशी सुद्धा तरतुदी अंतर्गत करण्यात आली. या योजनेनुसार प्रत्येक महिन्याला 1,000 रुपयांची आर्थिक मदत पुरवण्यात येईल. पुढची स्कीम आहे मौलाना आझाद फेलोशिप स्कीम. या योजनेचे लाभार्थी कोण असतील तर MPhil PhDचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे मौलाना आझाद फेलोशिप स्कीमचे लाभार्थी असतील. MPhil आणि PhDचे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यासंबंधीची ही योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी ही विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मार्फत केली जाते. मौलाना आझाद
फेलोशिप स्कीमची अंमलबजावणी ही विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत केली जाते आणि MPhil आणि PhDचे शिक्षण घेणारे विद्यार्थी हे या योजनेचे लाभार्थी असतील. पुढची स्कीम आहे पढो परदेश. पढो परदेश ही योजना 2013-14 पासून सुरू करण्यात आली. परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याकांना अर्थसहाय्य करणारी ही योजना. ही योजना सुद्धा पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमाचाच एक भाग होती. फक्त पदव्युत्तर शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षण घेण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त नसावे अशी सुद्धा अटी अंतर्गत सांगण्यात आली. तर पढो परदेश योजना 2013-14 पासून परदेशात शिक्षण घेण्यासाठी अल्पसंख्याकांना अर्थसहाय्य करणारी ही योजना. या योजनेमध्ये फक्त पदव्युत्तर शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. पुढची योजना आहे नई उडान योजना. नई उडान योजनेची सुरुवात ही 2017ला करण्यात आली. या योजनेचा उद्देश काय तर UPSC, स्टेट सर्व्हिस कमिशन तसेच राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच SPSC, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन या आयोगाच्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक मदत पुरवण्यासंबंधीची ही नई उडान योजना. या योजनेअंतर्गत करण्यात येणारा अर्थसहाय्य काय तर UPSC पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर 1 लाख रुपये, SPSC म्हणजेच MPSC सारख्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर 50,000 रुपये आर्थिक मदत, SSC म्हणजे स्टाफ सर्व्हिस सिलेक्शन सारख्या परीक्षा CGL पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यास 25,000 रुपये अर्थसहाय्य हे या योजनेनुसार देण्यात येईल. 6 लाखापेक्षा कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो. एका विद्यार्थ्याला एकदाच आर्थिक मदत या योजनेअंतर्गत प्राप्त होऊ शकते. तर नई उडान योजना ही 2017ला सुरू करण्यात आली असून UPSC, SSC तसेच SPSC आयोगाच्या पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी सहाय्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. आता अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी इतर योजना म्हणजेच व्यावसायिक शिक्षण त्याचबरोबर रोजगार प्राप्त करून देण्यासंबंधीच्या योजना कोणत्या तर नई रोशनी यामध्ये पहिली योजना आहे. उडान योजना जी होती नई उडान ही योजना स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी होती. तर नई रोशनी ही अल्पसंख्याकांमध्ये महिलांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करण्यासंबंधीची योजना. नई रोशनी योजनेची सुरुवात 2011-12 झाली. या योजनेचा उद्देश काय तर अल्पसंख्याक महिलांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे. 2012-13मध्ये स्कीम फॉर लिडरशिप डेव्हलपमेंट ऑफ मायनॉरिटी वुमेन या नावाने ही योजना नव्याने सुरू करण्यात आली. म्हणजे 2011-12ला नई रोशनी या नावाने सुरू झालेली योजना 2012-13ला स्कीम फॉर लिडरशिप डेव्हलपमेंट ऑफ मायनॉरिटी वुमेन म्हणजेच अल्पसंख्याक महिलांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करण्यासंबंधीची योजना ही नवीन सुरू करण्यात आली. यामध्ये 25% अल्पसंख्याक नसलेल्या SC, ST, OBC महिलांचा सुद्धा समावेश करण्यात आला. या योजनेचे लाभार्थी कोण असतील तर 18 ते 65 वयोगटातील महिला हे नई रोशनी या योजनेचे लाभार्थी असतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्न मर्यादा ही 1 लाखाच्या पुढे नको अशी सुद्धा तरतुदी अंतर्गत केलेली आहे. तर नई रोशनी योजना 2011-12 सुरू करण्यात आला असून अल्पसंख्याक महिलांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे या योजनेचा उद्देश आहे. पुढची योजना आहे शिको और कमाओ म्हणजेच लर्न अँड अर्न. ही योजना 2013-14ला सुरू करण्यात आली. ही कशासंबंधीची होती तर स्किल डेव्हलपमेंट संबंधीची योजना होती. अल्पसंख्याकांचं स्किल डेव्हलपमेंट करण्यासंबंधीची योजना शिको और कमाओ ही योजना होती. या योजनेला 100% अर्थसहाय्य केंद्र सरकार देणार आहे. याचा उद्देश काय होता तर 12व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अल्पसंख्याकांचा बेरोजगारी दर कमी करणे हा या योजनेचा उद्देश होता. याचे लाभार्थी कोण असणार आहेत तर अल्पसंख्याक नागरिक वयोगटातील कोणत्या वयोगटातील तर 14 ते 35 वयोगटातील अल्पसंख्याक हे शिको और कमाओ या योजनेचे लाभार्थी असतील. तसेच तो लाभार्थी कमीत कमी 5वी पास असावा अशी सुद्धा तरतूद आहे. या योजनेअंतर्गत 33% जागा या महिलांसाठी राखीव असतील. तर शिको और कमाओ ही योजना 2013-14ला सुरू झाली असून अल्पसंख्याकांच्या स्किल डेव्हलपमेंट करण्यासंबंधीची योजना आहे. या योजनेचा उद्देश होता 12व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान अल्पसंख्याकांच्या बेरोजगारीचा दर कमी करणे. 14 ते 35 वर्ष वयोगटातील अल्पसंख्याक या योजनेचे लाभार्थी असतील. 33% जागा या महिलांसाठी राखीव असतील. पुढची योजना आहे उस्ताद ही योजना सप्टेंबर 2015ला सुरू करण्यात आली. उस्तादचा लॉंग फॉर्म काय तर अपग्रेडिंग द स्किल्स अँड ट्रेनिंग इन द ट्रेडिशनल आर्ट क्राफ्ट्स फॉर डेव्हलपमेंट. तर पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या युवकांना त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण पुरवणे हा उस्ताद योजनेचा उद्देश होता. उस्ताद म्हणजे त्यांच्या पारंपरिक व्यवसायात त्यांना उस्ताद बनवणे. पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या युवकांना त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण पुरवण्यासंबंधीची योजना होती. त्यांच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठपर्यंत पोहोचवणे. या योजनेचे घटक कोणते होते तर प्रशिक्षण संस्थेद्वारे कौशल्य विकसित करणे, उस्ताद फेलोशिप, संशोधन आणि विकासासाठी, पारंपरिक कलावस्तूंच्या संग्रहालयासाठी मदत करणे, उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी मदत हे या योजनेचे घटक होते. तर उस्ताद योजना सप्टेंबर 2015ला सुरू झाली असून पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या युवकांना त्यांचे कौशल्य सुधारण्यासाठी प्रशिक्षण पुरवण्यासंबंधीची ही योजना आहे. पुढची योजना आहे नई मंजिल योजना.
नई मंजिल योजना ही अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासंबंधीची योजना. या योजनेची सुरुवात 2015ला झाली. या योजनेचे लाभार्थी गट कोण असतील तर शाळाबाह्य मुले की जे 8वी ते 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत असे या योजनेचे लाभार्थी असतील. त्यांना शाळेतील शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देण्यात येणार आहे. ते कोणत्या प्रकारचे शिक्षण असतील तर मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग, सेवा आणि सॉफ्ट स्किल प्रकारचे शिक्षण त्यांना देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी गट कोणता असतील तर 17 ते 35 वर्ष वयोगटातील विद्यार्थी हे नई मंजिल योजनेअंतर्गत लाभार्थी असतील. तर नई मंजिल योजना 2015ला सुरू करण्यात आली असून अल्पसंख्याक समाजातील युवकांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासंबंधीचा कार्यक्रम आहे. जे विद्यार्थी 8वी ते 10वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत असे शाळाबाह्य विद्यार्थी या नई मंजिल योजनेचा लाभ घेऊ शकतील. पुढची योजना आहे जिओ पारसी योजना. ही योजना सप्टेंबर 2013ला सुरू करण्यात आली. सातत्याने कमी होणारी लोकसंख्या थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा उपक्रम सुरू करण्यात आला. यामध्ये 2 घटक आहेत, ॲडव्होकसी कंपोनंट अँड मेडिकल कंपोनंट असे हे जिओ पारसी योजनेअंतर्गत घटक आहेत. तर कमी होणारी लोकसंख्या थांबवण्यासंबंधीची म्हणजे थांबवण्यासाठी म्हणजे लोकसंख्येत वाढ करण्यासाठी सुरू करण्यात आलेली जिओ पारसी ही योजना ही केंद्र सरकारचा उपक्रम आहे. सुरुवात सप्टेंबर 2013ला करण्यात आलेली योजना आहे. पुढची योजना आहे मौलाना आझाद सेहत योजना. मौलाना आझाद सेहत योजना ही 2013-14 साली सुरू करण्यात आली. मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशनकडून आर्थिक सहाय्य मिळणाऱ्या संस्थांना वैद्यकीय सुविधा पुरवणे हे या योजनेचं काम आहे. अशा संस्थेतील विद्यार्थ्यांना सेहत कार्ड मिळणार आहे. म्हणजेच मौलाना आझाद सेहत योजनेअंतर्गत मौलाना आझाद शैक्षणिक फाउंडेशनकडून ज्या संस्था आर्थिक सहाय्य मिळवतात त्या संस्थांतील विद्यार्थ्यांना सेहत कार्ड मिळणार आहे. अशा संस्थांमध्ये वर्षातून 2 वेळा आरोग्य तपासणी होणार आहे. तर मौलाना आझाद सेहत योजना ही 2013-14 सुरू झाली असून या अंतर्गत आरोग्य तपासणी करून विद्यार्थ्यांना सेहत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. पुढची योजना आहे सायबर ग्राम योजना. सायबर ग्राम योजनेची सुरुवात 2014-15ला करण्यात आली. यानुसार अल्पसंख्याक समाजातील सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तसेच जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यामध्ये पुढील घटकांवरती जास्त भर देण्यात आला आहे. कोणते घटक तर 6वी ते 10वीमध्ये शिकणारे विद्यार्थी की ज्यांच्या मदरसा शाळेमध्ये संगणक शिक्षक नाही असे विद्यार्थी, त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजातील कोणत्याही वर्गातील विद्यार्थी हे सायबर ग्राम योजनेअंतर्गत लाभार्थी असतील. तर 2014-15ला सुरू झालेली योजनेचा उद्देश काय तर दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर अल्पसंख्याक समाजातील सामाजिक आर्थिक स्थितीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. सायबर ग्राम योजना 2014-15 साली सुरू करण्यात आलेली योजना. पुढची योजना आहे नालंदा योजना. नालंदा योजनेची सुरुवात 28 फेब्रुवारी 2014ला झाली. या योजनेचा उद्देश काय तर अल्पसंख्याक विद्यालये तसेच विद्यापीठे यांच्यातील शिक्षकांच्या गुणवत्तेचा विकास घडवून आणण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. ही योजना कोणतं विद्यापीठ राबवते तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठामार्फत ही योजना राबवण्यात येणार आहे. नालंदा योजना 2014ला सुरू झालेली असून अल्पसंख्याक महाविद्यालय तसेच विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेचा विकास घडवून आणण्यासंबंधीची योजना आहे. ही योजना अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये राबवली जाणार आहे. पुढची योजना आहे हमारी धरोहर योजना. हमारी धरोहर योजना ही 2015ला सुरू करण्यात आली. यानुसार भारतीय संस्कृतीच्या एकंदरीत संकल्पनेखाली अल्पसंख्याक समुदायांच्या समृद्ध वारशांचे जतन करण्याविषयीची योजना. हमारी धरोहर योजना ही अल्पसंख्याकांच्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासंबंधीची योजना 2015ला सुरू करण्यात आलेली आहे. पुढची योजना आहे प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम हा 1 एप्रिल 2018ला सुरू करण्यात आला. या योजनेमध्ये कोणकोणते घटक समाविष्ट होतात तर बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम म्हणजेच मल्टी सेक्टरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हा या योजनेचा मुख्य घटक आहे. तर 2008-9 पासून अल्पसंख्याक लोकसंख्या जास्त असणाऱ्या 90 जिल्ह्यांमध्ये बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम म्हणजेच MSDP योजना सुरू करण्यात आली. या जिल्ह्यांमध्ये विकासाचा अनुशेष विचारात घेऊन सामाजिक आर्थिक पायाभूत सुविधा, मूलभूत सुविधा उभारून विकास करणे हा योजनेचा उद्देश होता. 2013-14 नंतर या योजनेचे एकक बदलून 710 तालुके 66 शहरांमध्ये ही योजना राबवली गेली. 31 मार्च 2018 पर्यंत ही योजना राबवली गेली. 2018ला MSDPचे रूपांतर
प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमामध्ये करण्यात आली. या योजनेचा कालावधी 2 वर्षाचा आहे, म्हणजे 2018-19 ते 2019-20 दरम्यान प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम ही योजना राबवली जाणार. ही योजना कोणत्या कार्यक्रमाचे रूपांतर करून सुरू करण्यात आली तर बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम, हो जो अल्पसंख्याकांच्या विकासासाठी म्हणजेच पायाभूत सुविधा, सामाजिक आर्थिक सुविधा, मूलभूत सुविधा यांच्या विकासासाठी जो बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रम म्हणजेच MSDP मल्टी सेक्टरल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला होता 2008-9 पासून. या योजनेचे रूपांतरण 1 एप्रिल 2018ला प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमामध्ये करण्यात आलं. ही योजना 2 वर्षासाठी राबवली जाणार आहे. या योजनेचा उद्देश काय तर MSDP अन्वये सुरू करलेली कामे पूर्ण करणे, नवीन क्षेत्रांचा अंतर्भाव करणे, पायाभूत सुविधा उभारताना शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास क्षेत्रांना प्राधान्य देणे हा या योजनेचा उद्देश आहे. तर प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अंमलबजावणीसाठी कोणत्या प्रकारची क्षेत्रे निवडण्यात आलेली आहे तर बॅकवर्ड मायनॉरिटी कॉन्सन्ट्रेशन ब्लॉक्स म्हणजे तालुके, बॅकवर्ड मायनॉरिटी असणारे शहरे, परत बॅकवर्ड मायनॉरिटी कॉन्सन्ट्रेशन डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स आणि विलेजेस, अल्पसंख्याक समाजाचे जास्त डॉमिनेटेड एरिया असलेले विलेजेस या अंतर्गत निवडले जाणार. त्याचबरोबर निवडलेल्या क्षेत्रांमध्ये शाळा, कॉलेजेस, आरोग्य केंद्रे, वसतिगृहे, पेयजल सुविधा, पॉलिटेक्निक्स कॉलेजेस, ITI कॉलेजेस, बाजारहाट, सद्भाव मंडप, कौशल्य विकास केंद्रे, हुनर हाट उभारले जाणार आहेत. तर प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम 1 एप्रिल 2018ला सुरू करण्यात आला असून अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेली ही एक योजना आहे. आता राष्ट्रीय अल्पसंख्याक वित्त व विकास महामंडळाची स्थापना केली जाईल. तर अल्पसंख्याकांना वित्तीय पुरवठा करण्यासंबंधीची ही महामंडळ आहे. याची स्थापना 30 सप्टेंबर 1994ला झाली. या महामंडळातून आर्थिक मदत घेण्यासाठी लाभार्थीचे उत्पन्न हे दुप्पट दारिद्र्य रेषेखाली पेक्षा कमी असावे अशी तरतूद आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणत्या बाबी बघितल्या तर अल्पसंख्याकांसाठी घटनात्मक तरतुदी बघितल्या, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992चा बघितला, त्याच्यानुसार 17 मे 1993ला राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यात आला. सच्चर समिती जो 2005ला 9 मार्च स्थापन करण्यात आली होती, त्याचा अहवाल 2006ला घोषित करण्यात आला. त्यानंतर 2006 साली घोषित करण्यात आलेला प्रधानमंत्र्यांचा नवीन 15 कलमी कार्यक्रम अभ्यासला. याच्यापूर्वी 1983ला इंदिरा गांधींनी 15 कलमी कार्यक्रम घोषित केला होता. त्याची अंमलबजावणी 1985ला राजीव गांधी सरकारने केली. त्यानंतर 2000ला नवीन अल्पसंख्याक कार्यक्रम 15 कलमी सुरू करण्यात आला. अल्पसंख्याकांसाठी शिक्षणविषयक योजना पहिल्या त्यामध्ये प्री मॅट्रिक स्कॉलरशिप योजना, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजना, मेरिट कम मीन्स बेस्ड स्कॉलरशिप योजना, मौलाना आझाद फेलोशिप स्कीम, पोळो परदेश स्कीम जी 2013-14 पासून सुरू झाली होती, नई उडान योजना 2017ला सुरू झाली होती. त्यानंतर नई रोशनी योजना 2011-12ला सुरू झाली होती, सिको और कमाओ 2013-14ला सुरू झाली होती, उस्ताद योजना सप्टेंबर 2015ला सुरू झाली होती, नई मंजिल योजना 2015ला सुरू झाली होती, जिओ पारशी योजना ही पारशी लोकसंख्या वाढवण्यासंबंधीची योजना 2013ला सुरू झाली होती. तर मौलाना आझाद सेहत योजना ही 2013-14ला विद्यार्थ्यांना सेहत कार्डाचे वितरण करण्यासाठीची योजना, सायबर ग्राम योजना 2014-15ला, नालंदा योजना 28 फेब्रुवारी 2014ला, अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेचा विकास करण्यासंबंधीची योजना, हमारी धरोहर योजना 2015ला. प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम हा 1 एप्रिल 2018ला अल्पसंख्याकांच्या विकासासाठी सुरू करण्यात आला. तर राष्ट्रीय अल्पसंख्याक वित्त व विकास महामंडळाची स्थापना 30 सप्टेंबर 1994ला करण्यात आली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि या चॅनलचे लिंक जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा.